यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदमक्षाम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते। मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्यराग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक, अकारण करून, अहेतुकी, अद्भुत, असीम, अपूर्व अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व ह्या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये पवित्र सल्ला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ आणि प्रस्थानंतर माऊली या ठिकाणी परत येत असताना या पावन पर्व काळामध्ये भगवती ज्ञानेश्वरीचा आश्रय करून आपल्या जीवनाचं परम मंगल किंवा कल्याण जेणेकरून होईल असं देवाचे मनोगत तू दाविता हासी मूर्त, भगवंताचं मनोगत सांगणारा गीता ग्रंथाची ही जी एक अपूर्व अशा प्रकारची टीका आध्यात्मिक विश्वातील अत्यंत वंदनीय, अनुसरणीय आणि अनुभवाला योग्य अशा प्रकारचा असणारा जो अलौकिक ग्रंथ भगवती ज्ञानेश्वरी, त्याचं चिंतन करण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करीत असताना 6वा अध्याय संपवून आज आपण कालपासून 7व्या अध्यायामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या 7व्या अध्यायाचं नाव ज्ञान विज्ञान योग असं पुष्पिकेमध्ये दिलेलं आहे. त्याचाच अर्थ असा की या अध्यायामध्ये आपल्या आत्मस्वरूपाचं परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान ह्या दोघांचाही समावेश जेणेकरून होईल अशा प्रकारची भगवंताची दिव्य वाणी या 7व्या अध्यायातल्या 29 श्लोकामधून प्रगट झालेली आहे. आणि त्यामधील पहिले जे 2 श्लोक आहेत त्या 2 श्लोकांचं आपण साधारणपणे चिंतन केलं की भाष्यकारांनी या ठिकाणी असं सांगितलं की पहिल्यांदा ह्या अध्यायामध्ये 2 प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि ती उत्तर का मिळणार आहेत तर त्याचंही कारण सांगितलं की योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. भगवंतानी 6 मे युक्ततमः मतः, तो पुरुष मला सर्वात जास्त आवडतो. म्हणजे योगाचं साधन करणाऱ्या, योगाचं म्हणजे परमात्म प्राप्तीचं साधन करणारे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांमध्ये, किंवा ध्यान योगाचं अनुष्ठान करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये, किंवा जे युक्त योगी आहेत त्यांच्यामध्ये. कारण यामध्ये माऊली सांगतात की अर्जुना तुला मी हे का सांगणार आहे, तू योगयुक्त झालाशी, आता तू योगाने युक्त झालेला आहे. म्हणजे तुझ्या ठिकाणी तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. तुम्ही म्हणाल की मग जर त्या ठिकाणी तो दुःखाच्या अतीत झालेला आहे, दुःखाच्या संयोगाचा वियोग झालेला, त्याला काय म्हणतात योग, आणि तो योग त्याला पूर्ण प्राप्त झालेला आहे. तरी तर साधकाची जी साधनं ती सिद्धाची लक्षणं, किंवा सिद्धाची लक्षणं ती साधकाची साधनं झाला आहे. म्हणजे जवळजवळ तू आता योगयुक्त झाला आहेस, किंवा तू हा जो योग म्हणजे परमात्म्याशी ऐक्यप्राप्तीचा जो योग, त्या योगाला लागणारा अधिकार संपन्नता तुझ्या ठिकाणी आता प्राप्त झालेली आहे असं आपण त्याचं चिंतन करावं. कारण या स्वामी महाराज सांगायचे, आपण जर एखाद्या वसतिगृहात गेलं मित्राला भेटायला तर त्याचं बोर्ड लावलेला असतो बाहेर, त्या के राम कापसे, आणि खाली लिहिलं असतं MA संस्कृत. आता त्याला जर विचारलं की अरे तू तर वसतिगृहात कशासाठी, तो म्हणतो MA करतो. म्हणजे MA करतो म्हणजे अजून MAला सुरुवात झालेली आहे, MA पूर्ण झालेलं नाही, तरी तो काय म्हणतो अरे तसं लिहिण्याची पद्धत आहे, आज ना उद्या मी MA
होणारच आहे. म्हणून तो आहे विद्यार्थी दशेत, MA ला प्रवेश घेतलेला आहे, तरीसुद्धा त्याला MA असं लिहिलं जातं, उपचार केला जातो. त्याप्रमाणे या ठिकाणी तो योगयुक्त झालेला आहेस, म्हणजे अधिकारी झालेला आहेस. आणि जर भगवंताला आवडणारा योगयुक्त पुरुष कोणता, तर त्यांनी सांगितलं मद्गतेना अंतरात्मना. मला सर्वामध्ये आवडणारा कोण आहे, ज्याचं माझ्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती ही प्रविष्ट झालेली किंवा स्थिर झालेली, स्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा ज्याचा प्रयत्न सफल झालेला आहे, ज्याला पूर्णपणे अंतःकरणाची वृत्ती संकल्पप्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः असा जो झालेला आहे, तर असा जो पुरुष आहे तो मला सर्वात जास्त आवडतो. पण मद्गतेनं या शब्द ऐकल्यानंतर आणि मद्गतेनं अंतरात्मना ह्या दोन शब्द या ठिकाणी ह्या अध्यायाचं बीज आहे असं ते सांगतात. प्रश्न बीजम उपन्यस्य, प्रश्नाचं बीज या ठिकाणी आहे. तर ते बीज काय आहे की जो तू म्हणतो माझ्या ठिकाणी तुझं काय स्वरूप आहे, कोणतं स्वरूप आहे की ज्या स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणाचा प्रवेश करावा किंवा अंतःकरण लीन करावं, अंतःकरण बाधित करावं किंवा अंतःकरण त्याच्याशी ऐक्यभावाचा निश्चय करावा, असं जे तू म्हणतो त्या तुझं स्वरूप तर कळलं पाहिजे. स्वरूप कळलं तर आम्ही त्याच्या ठिकाणी आमच्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारा त्याचं अनुसंधान, चिंतन, लय इत्यादी याचा आम्ही अनुष्ठान करू किंवा याचा आम्ही साधनावर आरूढ होऊ. तेव्हा हा प्रश्न महत्त्वाचा आहे की मद्गतेने म्हणजे ईदृशम मदीय तत्वम, माझं तात्विक स्वरूप असं आहे असं सांगितलं पाहिजे. आणि दुसरं एवं मद्गतांतरात्मा स्यात, आणि असं केलं म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याचा अंतरात्मा माझ्या ठिकाणी स्थिर झाला असा त्याचा अर्थ होईल. हे दोन प्रश्नांची उत्तरं सांगतात. आणि ह्या उत्तरा सांगत असताना म्हणजे भगवंताचं स्वरूप नेमकं कोणतं, तुझ्या ठिकाणी प्रवेश करायचा म्हणजे तुझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी, त्याही सगुण साकार स्वरूपाच्या ठिकाणी का सगुण निराकार स्वरूपाच्या ठिकाणी किंवा निर्गुण निर्विकार असं असणारं तुझं जे स्वरूप आहे ते शास्त्राने प्रतिपादन केले. काय द्वावेव ब्रह्मणो रूपे, दोन ब्रह्माचे रूप सांगितले. एक आहे व्यक्तंच्या अव्यक्त, मूर्तंच्या अमूर्तंच, मूर्त आणि अमूर्त दोन्ही रूपं सांगितली. तेव्हा तुझ्या कोणत्या स्वरूपाचं आम्ही चिंतन करावं हाही या ठिकाणी प्रश्न आहे. आणि ते कसं करावं, कारण तुझ्या प्राप्तीची अनेक साधनं शास्त्रामध्ये निरूपण केलेले आहेत. तेव्हा कोणतं साधन तुला अभिष्ट आहे, कोणतं साधन सांगण्यात तुझं तात्पर्य आहे हेही आम्हाला कळावं. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला स्वतःहूनच की ही शंका येऊ शकते म्हणून या शंकेचं उत्तर म्हणून अभिपेत्य परिहार या रूपाने भगवान सांगत आहेत की मय्या सक्तमनः पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. या ठिकाणी सांगतात की असा अधिकारी आहे, तो तसा झालेला आहे म्हणून मी तुला सांगत आहे. त्याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे की अर्जुनाच्या निमित्ताने भगवान असं सांगतात की हा अधिकाऱ्याला पोचलेले जे पुरुष आहेत, असा अधिकार संपन्न, साधन चतुष्टय संपन्न झालेले जे पुरुष आहे त्यांना भगवान परमात्मा आणि त्यांचं अंतःकरण काय आहे, केवळ त्यांचा प्रांत कोणता आहे, त्यांचा प्रांत आहे भगवत भक्ती, भगवंतावर केलेलं निश्चिम प्रेम किंवा उपासना, अंतःकरण वृत्तीनं नेहमी त्याच्या जवळ असणं, त्या परमात्म्याच्या अनुसंधानाच्या अतिरिक्त अनात्म पदार्थाच्या चिंतनाकडे त्यांची प्रवृत्ती नाही किंवा त्या प्रवृत्ती मावळून गेलेली आहे. त्यांना एकच दिसतंय की केवळ आपलं इष्टदैवत. आणि असं इष्टदेवतेची उपासना जेव्हा परिपक्व होते त्यावेळेला भगवान त्याला ज्ञानकथन करतात. कालच आपण पाहिलं तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामोपयांती. ते आपण आयुष्यभर शास्त्रचिंतन करतो परंतु ते शास्त्र आपल्याला आपल्या कल्याणासाठी नेमकं काय सांगतं, ते आपल्याला क्रममुक्तीचा उपदेश कसा करतं, त्या क्रममुक्तीच्या पायरीवर आपण कुठं आहोत नसेल तर आपल्याला त्या अधिकार आपला संपादन केला पाहिजे या गोष्टीचा विचार न करता जणू काही दुसऱ्यांचा विचार चालू आहे. या ठिकाणी कर्म, उपासना आणि ज्ञान हे तीन कांड निरूपण करतात. पण ते कोणासाठी निरूपण करतात, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसाठी निरूपण करतात. अधिकारी कोण,
तर ते आपल्याला वगळून सगळे त्याचे अधिकारी आपण सांगतो. पण खरं भगवंताचं मनोगत असं आहे की जे लोक भगवद्गीतेचा संवाद ऐकतात कृष्ण अर्जुनांचा, तर त्यांना कृष्ण आणि अर्जुन सांगतात किंवा ऐकतात, तर त्यांची कृष्ण आणि अर्जुनासारखी स्थिती व्हावी आणि सगळी मानवजात निहाल व्हावी हे सांगण्यात तात्पर्य आहे. आपण स्वामी महाराज ते आपले बालयोगी महाराज म्हणायचे की परमार्थात बराच काळ शास्त्राचं स्वाध्याय किंवा काही आपण श्रवण वगैरे केल्यावर अजून आपण मार्गावरच नाही हे आपल्याला कळतं. म्हणजे बराच काळ असाच जातो. त्यापेक्षा अगोदर मार्गावर लागून जर चालायला लागलं तर आपले त्यांनी सांगितलं ना, उचलता पावली जरी चालता, तर ते अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसाही आधी ठाकता सोहम सिद्धीचे. जर आपल्याला कळलं असतं व्यवस्थित क्रममार्ग आणि त्याचा आपण अभ्यास केला असता, उचलत्या पावलाने केला असता, तर दिवस मावळण्याच्या पूर्वी हे आयुष्य पूर्ण होण्याच्या अगोदरच आपण सोहम सिद्धीला प्राप्त झालो असतो, स्वरूपस्थितीला मोक्षाला प्राप्त झालो असतो, जीवनमुक्त अवस्था आपण प्राप्त करून घेतली असते. तर मनुष्य जितके जितके विचार करतो त्या विचारामध्ये शास्त्राचा स्वाध्याय करत असताना ह्या शास्त्राच्या स्वाध्यायाचा आणि माझा काय संबंध आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असं जर असेल तर आपल्याला काय सगळ्याच शास्त्रातली सगळीच प्रमेय उलगडतील असं नाही, पण जी जी आपल्याला उलगडली किंवा जी जी आपल्याला भावली, ज्याचं आपण अनुष्ठान करण्यात जर प्रवृत्ती झाली तर मग आपल्याला पुढचा प्रवास आपोआप येतो. आणि मग आपण चिंतन करतो नेहमीच त्याप्रमाणे काय होतं, अधिकार तैसा दावियेला मार्ग चालत आहे मग कळो येते. तुकाराम महाराज सांगतात की अधिकार तसा शास्त्राने द्रष्ट्या ऋषींनी संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, फक्त आपण चालायला सुरुवात केली. पण चालायला सुरुवात केली पण पुढं तर आम्हाला अंधार दिसतो. काही नाही अंधार, चालायला लागले का पुढचा प्रकाश तुम्हाला परमात्माच देत असतो. अशी स्थिती आहे. तेव्हा परमात्म्याच्या साह्याने जेव्हा तुम्ही म्हणजे उपासना किंवा इथं हे उपासना कांड आहे आणि ह्या उपासना कांडामध्ये भक्तीचं महत्त्व आहे. या ठिकाणी उपासना आणि भक्ती हे जवळजवळ दोन एकार्थवाची शब्द ज्ञानोबरायांना या ठिकाणी अभिप्रेत आहेत. आणि आपण द्वैती भक्ती जरी करत असलो तरी भगवान त्या ठिकाणी त्या द्वैती भक्तीने आपलं पर्यवसान अद्वैतातच होतं. रामकृष्ण परमहंस म्हणतात की या ठिकाणी तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे ना, तर तुम्ही हे द्वैत अद्वैत यापेक्षा तुम्ही ह्या मार्गाचं जास्त चिंतन करण्यापेक्षा तुम्ही कालीमातेला शरण जा. ते स्वतः कालीमातेचे शक्तीचे उपासक आहेत, म्हणजे आपल्या इष्टदेवतेला शरण जा. पुढचा मार्ग चालायला लागला की मग कळतच असतो. आपण जर चालायला सुरुवात केली नाही तर आपलं गंतव्यस्थान काही कधीच आपल्याला प्राप्त होणार नाही. चालायला लागल्यावर हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाकी. ज्ञानोबरायांचे शब्द आहे का, आपण काय म्हणतो हळूहळू ढाळे ढाळे, कधी आहे काय माहीत, पण निश्चित ह्या शब्दाला महत्त्व आहे. आगा कोणा तरी काळे मनशील माझी बाळे. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताची भक्ती जर केली तर राजियाचे लेकरू पांगरे वाकळ तरी ते सकळ लाज कोणा. जर राजाचा मुलगा जर फाटकी गोंगडी गोधडी जर पांघरायला लागला तर त्याची राजाला लाज आहे, तशी माझी लाज तुझं यदुराया. या ठिकाणी आपण जेव्हा परमात्म्याची उपासना करतो, परमात्म्याचं अनन्य अशा प्रकारची निष्ठापूर्वक भक्ती करतो, ती द्वैती आहे का अद्वैती आहे याचा विचार करण्याचं कारण नाही. त्याच्यात उत्तरोत्तर आपलं वृद्धिंगत होणारं जे प्रेम आहे, ज्या निष्ठा आहेत, आपल्याला जो काळ सगळा जो आहे तो काळ चिंतनात जात आहे, असं झालं तर ते मोक्ष कधी मिळेल याची वाट पाहण्याची गरज नाही. ते सांगतात की ते सयाजीराव गायकवाड म्हणजे एक जवळजवळ निराधार असणारा मुलगा, आणि ते ज्या वेळेला त्यांची बुद्धिमत्ता पाहिली तर त्या संस्थानिकांनी त्यांना काहीतरी सेवेचं काम दिलं आणि सेवा करता करता त्यांना यांच्या बुद्धिमत्तेचे, कर्तव्यदक्षतेची, तत्परतेची सगळी त्यांना परीक्षा झाली आणि त्यांनी एक दिवस त्यांना एकदम संस्थानिक करून टाकलं. तसा हा परमात्मा जो आहे तो परमात्मा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे आणि तो परमात्मा स्वतः सांगतो की ददामी बुद्धियोगम तम, त्याला मी माझा बुद्धियोग, त्याला ज्ञान, माझ्या स्वरूपाचं ज्ञान त्याला मी देतो आणि त्याला माझ्याहून भिन्न ठेवीत नाही.
अशा प्रकाराने सांगत असताना ते म्हणतात की द्वैत अद्वैत याची तुम्ही चिंता करू नका. भगवंताची भक्ती करत असताना तुम्हाला त्या द्वैत जे आहे ते कधी अद्वैतात पर्यवसित होईल. कारण तुकोबारायांची भक्ती आपण जर पाहिली, आपल्या संतांची भक्ती पाहिली तर ती सगुण भक्ती आहे. आणि त्यांचे जर अभंग पाहिले तर गोरोबा काकांचे थोडेच अभंग, पण ते म्हणतात की मी सगुण भक्ती केली आणि या सगुण भक्तीचा परिणाम मला काय झालं की गुणातीततेची प्राप्ती झाली. सगुणातून निर्गुणाकडं, सगुण साकारातून सगुण निराकार, सगुण निराकारातून निर्गुण निराकार, आणि निर्गुण निराकारातूनही त्या ठिकाणी गुणातीत अशी असणारी जी अवस्था आहे, निरपेक्ष असणारी जी त्रिगुणातीत अवस्था आहे ती अवस्था प्राप्त झाली, ही त्यांची अनुभूती आहे. मग अशा संतांनी आपल्याला सांगितलं की निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. आम्ही सहजच गुणातीत या ठिकाणी झालो असं त्यांची अनुभूती आहे. तुकोबारायांचे अभंग, ज्या अभंगामध्ये अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, असे अभंग सांगितले. आणि तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, त्याची झाला अंगे तुका आता, असंही तुकाराम महाराजच म्हणतात. आणि हे नामदेवराय जे ते म्हणतात की मला विठ्ठला वाचून मी कोणाला या ठिकाणी दुसऱ्या देवाला देवसुद्धा म्हणायला तयार नाही. नरहरी महाराज पांडुरंगाचा करगोटा करायला गेले तरीसुद्धा डोळ्यावर त्यांनी हे बांधलं, पडदा बांधला, कारण ते म्हणे आम्ही शैव आहोत, मी शंकराचा भक्त आहे. आणि यांचे जर आपण अभंग पाहिलं तर त्या ठिकाणी तेच म्हणायला लागले, सर्व सुखाचे आगरण म्हणे नरहरी सोनार. त्याच्या ठिकाणी शिव हे आगर हे सुखाचं का विष्णू आहे का, दोघांचं असणारं खरं निरूपाधिक असणारं, एक रूपाने असणारं जे अधिष्ठान आत्मरूप असणारं तेच सुखाचं आगर आहे, अशी त्यांची अनुभूती आली. किंवा नामदेवरायांचा तो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाचे रंग आहे, भक्तीचा रंग आहे. आणि दिवे कोणाचे, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझारी काय वाचे विठ्ठल रखुमाई. आणि सांगताना काय म्हणतात, परे होनी परते घर, तेथे राहू निरंतर. ऐक अवघी सर्व सत्ता सर्वांचे जे अधिष्ठान तेच माझे रूप पूर्ण. आणि अवघी सत्ता आली हाता, नाम याचा केशवदाता. नाम याचा खेचर दाता. ही सर्व सत्ता आली कोणती, सगळं अहम ममता जाऊन त्या ठिकाणी केवळ आत्मरूप अधिष्ठानाची मला अशी अनुभूती आली का ते परेहुनी परते घर, तेथे राहू निरंतर. अशी जर गोष्ट आहे तर ह्या भक्तांनी फक्त भक्तीच करत राहायची. त्या ठिकाणी अनन्य भक्तीचा परिणाम म्हणून त्याला ही अद्वैत आत्मस्थिती सहजच प्राप्त होते, असं आपल्या पूर्वसुरींचं म्हणणं आहे. श्रुतीचं हेच मनोगत आहे, गीतामय्या हेच सांगत आहेत. तरीसुद्धा आपल्याला शंका येत राहते. त्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी असं सांगितलं, अरे हे द्वैत आणि अद्वैत याचा विचार करायचाच नाही, वास्तवता काय आहे तिथं तुम्हाला जायचं आहे ना. त्या वास्तवतेचा मार्ग आहे भगवंतावर अनन्यसाधारण प्रेम करीत आपलं जीवन यापन करणं. काळ सारावा चिंतने. तुकाराम महाराज म्हणतात, देव मला भेट देईल याची सुद्धा मी चिंता करत नाही, फक्त आपलं चिंतन करीत राहावं. करावे चिंतन तेची बरवे न भेटून, बरवा अंगी राहे भाव, तंग तोची जाणा देव. अशा प्रकारचा आपल्या अंतकरणात भावपूर्वक भक्ती होत राहावी. दुसरं आपल्याला भगवंताकडून काहीच मागणं नाही. तुका हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुणगायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा. ते द्वैतन अद्वैतन हा विचार कशासाठी, मुक्तीसाठी आहे ना. पण तुकाराम महाराज त्या मुक्तीची सुद्धा उपेक्षा करतात. नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. संतांच्या संगतीत आपल्या इष्टाचं चिंतन होत राहण्यात कालयापन होणं हेच खरं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत हे फक्त आपल्याकडून चिंतन फक्त करावे चिंतन करावं. आणि उलट देव भेटत नाही तर त्याच्या विरहात त्याचा जास्त वेध लागतो. ज्याला आपण म्हणतो, रात्री कीर्तनात महाराजांनी गोड सांगितलं की ज्याच्यातमध्ये म्हणतात संयोगात वियोगन. वियोगात काय आहे, संयोग. संयोगात वियोग चांगला का वियोगात संयोग चांगला? वियोगात संयोग चांगला आहे की नाही. जवळ असून तू कधी आला विचारायचं ना, अर्धा तास समोर बसलाय,
संयोगात वियोगच आहे की नाही, त्याची मानहानी आहे की नाही. आणि तो नसता तर त्याचं मला सारखं चिंतन होत होतं. वियोगात काय होता, त्याचा संयोग होता, त्याचा वेध लागला, अंतःकरणवृत्ती त्याच्या आकाराची होत राहिली. अशा प्रकारची स्थिती आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात की हे द्वैत आणि अद्वैत, कोणताही पुरुष माझ्यासमोर आणा ते म्हणतात, आणि द्वैत द्वैत 10 वेळा म्हण, आणि अद्वैत अद्वैत 10 वेळा म्हण. तर ते म्हणतात द्वैत 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 म्हणताना अद्वैत अद्वैत होतं, आणि अद्वैत अद्वैत म्हणताना काय होतं, द्वैत होतं. याचा अर्थ हे द्वैत नाही. तुकाराम महाराज म्हणतात भेदाभेद, भेद आणि अभेद भ्रमच काय आहे, अमंगळ असे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या अध्यायाकडे पाहताना पहिल्यांदा आता आपण जे पाहायचं तर हे उपासना कांडाचा अध्याय आहे, आणि भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये ज्ञानोबारायांची जेव्हा आपण टीका पाहतो तेव्हा काही प्रश्न येतात. त्याचं असं की इथं सांगतात की अशा प्रकारचं भगवान त्याला सांगतात, हे अर्जुना तू आता अधिकारी झाला. तर त्या अधिकाऱ्याची 2 लक्षणं महत्त्वाची सांगितली. मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रया. तर मदाश्रया हा म्हणजे, आणि मय्यासक्त मना, मनुष्याने जीवनामध्ये आश्रय कोणाचा केला पाहिजे, परमात्म्याचाच, आहे की नाही. आश्रय कोणाचा केला पाहिजे, परमात्म्याचा. बरेच आज एक हे प्रस्तावना वाचली मी एका ग्रंथाची. तर त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी लिहिलं की मी वर्षानुवर्ष चिंतन केलं, पण त्या चिंतनाला, त्या चिंतनाचं जे मी काही प्रकाशन करायचं होतं तर त्या प्रकाशनाला खूपच अडीअडचणी आल्या. तर त्या अमुक व्यक्तींच्या मदतीनं त्यांनी त्याच्यासाठी अर्थव्यय केला, आणि त्याच्यामुळं हे ग्रंथ साकार झाला. हे त्यांचे माझ्यावर अत्यंत ऋण आहेत असं सांगितलं. यांनी कार्य कोणाचं केलं, देवाचं कार्य केलं. आणि आश्रय कोणाचा घेतला, म्हणजे खरा देवाचाच होता, पण त्यांनी त्या श्रीमंताचा मानला की ज्याच्या माध्यमातून देवाने हे कार्य केलं. तर ते कार्य कोणी केलं, त्यांनी केलं असं ते म्हटले, आहे की नाही. इथं ईश्वर निर्भरता आहे का जीव निर्भरता आहे की नाही. याच्यामध्ये जीव निर्भरता आहे. समजा त्यांच्या अंतःकरणातला भाव तोच असून एक लौकिक व्यवहार म्हणून सांभाळण्यासाठी केलं तर गोष्ट ठीक आहे, पण जर अंतःकरणातच ही वृत्ती असली तर आश्रय जीवाचा आणि कार्य कोणाचं, देवाचं, असं आहे की नाही. विषय कोण आहे, देव आहे, आणि आश्रय कोण आहे तर जीव आहे. किंवा काही लोक जे तर ते काय करतात की या ठिकाणी आश्रय कोणाचा करतात, परमात्म्याचा करतात. परमात्म्याचा आश्रय कशासाठी, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आश्रय कोणाचा घेतला, परमात्म्याचाच घेतला. आणि विषय कोणाला केलं, धनधान्याला, संतान याला विषय केलं. ह्या भक्ती सिद्धांतामध्ये नेहमी आपण आपले आंतरपरीक्षण केलं पाहिजे की माझा आश्रय कोण आहे, विषय काय आहे. ज्याचा आश्रयही परमात्मा आहे आणि ज्याचा विषयही परमात्मा आहे, तर त्याने समजायचं की देवाच्या कृपेने देवाने माझ्या अंतःकरणात काही का होईना भक्तीचा अंश का होईना उद्भूत केला. एवढा माझ्यावर भगवंताचा अनुग्रह आहे. म्हणजे हे काय आहे, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आश्रय आणि विषय एक असला पाहिजे तर आपली भक्ती चालली. तुम्ही जर तत्वचिंतन करत असाल तर तत्वचिंतनामध्ये काय आहे, माझं जे स्वरूप आहे, ज्या स्वरूपाचा मला वेध घ्यायचा आहे ते आश्रयरहित आणि विषयरहित आहे. त्याला समोर कोणता विषय नाही आणि त्याला मागं कोणाचा आश्रय नाही. म्हणजे जिथं आश्रय विषय रहित चिंतन चाललेले ते चिंतन आहे तत्वचिंतन, बरोबर ना. आणि ज्याच्यामध्ये शास्त्र प्रतिपादित किंवा आपल्या मनाने वाटलेला वेदविहित सांगितल्याप्रमाणे जर कोणाला वाटत असेल की आपण काय करतो, कर्म करतो, आणि त्या कर्मामध्ये आपण आपल्याला ज्या इप्सित वस्तू आहे त्या प्राप्त करतो, आणि त्या इच्छा कशाची आहे, विषय कोण आहे, इप्सित वस्तू, आहे की नाही. आणि त्याला कारण कोण आहे, त्याला कारण वेदाने सांगितलेले विहित कर्म आपण करतो, आहे की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये शास्त्राला जास्त मान्यता आहे. त्याच्यामध्ये कशाला मान्यता आहे, शास्त्रविधानाला मान्य आहे. म्हणून असं ते आपले प्रातस्मरणीय गुरुजी काय म्हणतात, कर्म ठाला कोण सेवे हे शास्त्र. आणि याला शास्त्र पण नाही, याचे सगळे शास्त्र कोण आहे, भगवान परमात्मा किंवा त्याचं नाम. म्हणून भक्ताला कोण सेवे, देव ईश्वर सेवे आहे. आणि
कर्मठाला कोण आहे? शास्त्र सेव्य आहे. आणि जो ज्ञानाच्या प्रांतात आहे त्याला सेव्य कोण आहे? श्री गुरु सेव्य आहे. अशा प्रकारचा हा विभाग आपण जर डोळ्यात ठेवला, समोर ठेवला नाही, आणि बराच काळ जरी आपण परमात्म्यात पण कशाचा अर्थ चाललो, कुठून चाललो, जायचंय कुठं, जायचंय कसं, ज्याच्याकडे जायचं तो कसा आहे, त्याचा रस्ता कोणता आहे, नाहीतर मग काय, हा सर्व अनोखा रस्ता अनमिला साजन. ज्या रस्त्याने जायचं तो रस्ता माहीत नाही, आणि ज्याला भेटायचं ती व्यक्तीही माहीत नाही. आणि त्याच्यासाठी हा अध्याय प्रवृत्त झालेला आहे की या ठिकाणी सांगता ईदृशम मदीय तत्वम, माझं तत्व असं आहे. मग तत्व म्हणजे वास्तव स्वरूप माझं असं आहे. आणि एवं मद्गतांतरात्मा स्यात्, अशा प्रकारे माझ्या ठिकाणी ज्याच्या अंतःकरणवृत्ती लीन झाली तो पुरुष अशा प्रकाराने होईल. अशा प्रकाराने माझ्या ठिकाणी अंतःकरण जे माझं वास्तव स्वरूप आहे त्या स्वरूपात ही वृत्ती लीन या अशा पद्धतीनं या प्रक्रियेनं तुम्ही करावी. या दोन्हींचा निर्णय या अध्यायामध्ये होणार आहे. म्हणून इथं एक महत्त्वाचं आणि पुन्हा एक शब्द असतात की योगम युंजन, म्हणजे याचं साधन जे ते साधन नित्य करायचं आहे. आपण काय नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ नाही. दुसरं आहे रात्रीच्या चिंतनात ते सदा शब्द आहे त्याच्यामध्ये. हा ते तर आहे. हां रात्रीच्या कीर्तनातला अभंग होता, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. हा तिथं सदा हरि उच्चारणी मोक्ष. तर त्या ठिकाणी तुम्हाला जे म्हणताना मोक्ष, सदा मोक्ष म्हणजे नित्य मोक्ष नाही. म्हणजे याचा अर्थ मोक्ष काय झाला? अनित्य आहे. जर तुम्ही यत्कृतकम तदा नित्यम, सदा पाहिजे म्हणजे काळावर अवलंबून आहे. म्हणजे सर्व काळ तुम्ही चिंतन केलं तर सर्व काळ मोक्ष. त्या तिथं तसा अर्थ कराल तुम्ही. सदा नाम घोष करो हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान, हे तुम्हाला साधनावस्थेत सांगायचं आहे. परंतु शास्त्र प्रतिपादित मोक्षाचं स्वरूप जो आहे, मोक्ष हा उत्पाद्य नाही आणि विनाश्य नाही. मग सदा हे जे पद आहे याचा अन्वय कुठं घ्यायचा? हरि उच्चारणी काय? हा सदा हरि उच्चारणी मोक्ष पाही. आणि जाणीव नेगनिव भगवंती नाही, उच्चारणी म्हणजे सदा उच्चारणी पाही मोक्ष सदा, असा अन्वय सांगितला त्यांनी, गोड अन्वय सांगितला. तसं काय चाललं होतं आपलं की या ठिकाणी हा जो मोक्ष आहे, हा मोक्ष तर आपलं नित्यच आहे. परंतु नित्य असणारा जो मोक्ष आहे तो मोक्ष कशाने प्राप्त होईल? हा 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 हे झालं योगम युंजन. तर हे साधन जे आहे ते सदा करायचं आहे. म्हणजे आपल्याला आपली इप्सित वस्तू मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत करायचं. आणि तोपर्यंत करायचं म्हणजे काय? नुसतं दीर्घकाल नाही, नुसतं निरंतर नाही, नुसतं सत्कार नाही, तर याचा सगळा समूह आपल्या जीवनामध्ये काय दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, ही जर भक्ती आपल्याला फलद्रूप व्हायचे असेल तर अशा प्रकाराने ही साधना करावी लागेल असं सांगतात. योगम युंजन मदाश्रया. आणि असं झालं की मग भगवंताला त्या ठिकाणी थांबवत नाही. मग भगवान काय करतो? त्याला यथाज्ञास्यची तच्छ्रू, आपलं स्वरूप खरं कसं आहे हे जाणून देतो अशा भक्ताला. आणि ते मात्र तिथं भगवान तत्शृणू सांगतात. याच्यातून काय सांगतं? भगवंताला सुद्धा त्याला ह्या संसार बंधनातून भक्ताला जर पूर्णपणे मुक्त करायचं असेल तर त्याला काय करावं लागतं? आपणची देव होय गुरु. आणि त्या गुरुच्या रूपात त्याला श्रवणकर सांगतात. म्हणजे अंतरंग साधन जे श्रवण त्याच्यावरच आरूढ होतं. अर्जुन जरी भगवंताचा भक्त असला, सख्य भक्तीचा आचार्य असला, तरी तत्त्वज्ञानाचं श्रवण भगवंतानी त्याच्याकडून करून घेतलेलं आहे. ही गोष्ट जर नरनारायणामध्ये दिसून येते तर इतर नरांमध्ये ही काय मानलीच पाहिजे कैमुत्तिक न्यायाने. दुसरा नान्य हा पंथ हा विद्यते आयनाय. दुसरा संन्यस्य श्रवणम कुर्यात, श्रवणच त्याला केलं पाहिजे, ही एक गोष्ट सांगितली. आणि भगवान ते करूनच घेतो. पण दुसरी एक गोष्ट सांगितली का त्याला जेव्हा श्रवण करून घेतो परमात्मा, ज्ञान देतो, त्या ज्ञानामध्ये असंशयम म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही संदेह राहत नाही. म्हणजे संशयरहित अर्थात संशय विपर्य रहित ज्ञान त्याला करून देतो. आणि ते ज्ञानाचं स्वरूप कसं आहे? समग्रम परिपूर्ण. ओम पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्याच्या अज्ञान कालात देखील केवळ ज्ञानच
अज्ञान नावाने झळकत होतं, आहे की नाही. ज्ञान कालात काय आहे? ज्ञानच आहे. आणि नंतर उत्तर कालात काय? ज्ञानोत्तर कालात ज्ञानच आहे. तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ही ब्रह्मरूप ज्ञान हे ब्रह्मच आहे, अशा प्रकारची त्याची अनुभूती होते. आणि त्या अनुभूतीमध्ये प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना, विपरीत भावना काहीच राहत नाही. आणि ती पूर्ण अवस्था का म्हणायची? की त्याच्यामध्ये ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी, ध्याता, ध्यान आणि ध्येय ह्या त्रिपुटी त्या ठिकाणी यत्किंचितही सिद्ध होत नाही. कारण त्रिपुटीचं कारण जे अज्ञान, त्याचाच नाश झालेला असतो. आणि काल आपण थोडंसं चिंतन केलं की हे ज्ञान गेल्यानंतर ही फक्त त्याच्या जीवनाची संगती आहे. कोणती? की अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध असेपर्यंत त्याला प्रतीती येत राहते. पण प्रतीती येत राहते त्यावेळेला तुम्ही काय सांगता? त्या प्रतीती उपही चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, याचा अर्थ तो पदार्थ आहे असं म्हणणं का त्या पदार्थ अभावरूपच आहे, शून्यरूपच आहे असं सांगण्यात तात्पर्य आहे ना. म्हणजे त्याच्या स्वदृष्टीनं त्या ठिकाणी काहीही नाही, त्याला प्रतीती नाही, तो प्रतीती रूप झालेला आहे. आणि प्रतीती रूप असणारा तो प्रतीतीचा कधीच विषय होत नाही, होणं शक्यच नाही, अशी त्याची दृढ धारणा आहे. आणि त्याचं कधीही त्या धारणेपासून स्वतः परताव उत्थान होत नाही, असा हा महापुरुष आहे. म्हणून त्याला दिलेलं ज्ञान हे समग्र ज्ञान आहे. त्याच्यासाठी त्याला पुन्हा कोणाच्या तोंडाकडं पाहावं लागत नाही, ना ज्ञानासाठी ना कोणत्या आपल्याला इप्सित वस्तूच्या प्राप्तीसाठी. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा. आपलं आपण साधक आहोत का सिद्ध आहोत हे जर पाहायचं झालं तपासून, तर इथं ह्याच गोष्टी पाहिल्या पाहिजे. अंतःकरणात आपल्या कामना निर्माण होतात का? कृतकृत्यता झालेली आहे का? काय अजून कर्तव्यबुद्धी आहे? काहीतरी अजून कार्य करायचं आहे त्याच्यासाठी असं जर वाटत असेल तर तो ज्ञानाचा, तत्त्वज्ञानाचा प्रांतच नाही. म्हणून या ठिकाणी असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यचे, असं जेणेकरून तू जाणशील तत्शृणू, ते सांगतात. ते सांगत असताना सांगतात तुला भगवान पुन्हा त्याला सांगतात, तुला मी हे असं परोक्ष ज्ञान, शब्दज्ञान हे सांगणार नाही या ठिकाणी. तर तुला कोणतं ज्ञान सांगेल? ज्ञानम तेहम काय? ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामी अशेषतः. मी तुला पुन्हा काही शिल्लक ठेवणार नाही, अशा प्रकारचं ज्ञान मी तुला सांगणार आहे. आणि ते ज्ञान जे आहे ते ज्ञान तुला सांगणार आहे. ते कसं सांगणार आहे? सविज्ञान विज्ञानेन सहितम ना, विज्ञानासहित असणारं ज्ञान. इथं विज्ञान शब्दाचा अर्थ आहे अपरोक्ष अनुभूती. तुला अपरोक्ष अनुभूती सहित ही श्रोत्रियता ह्याद्वारा प्राप्त होईल. कारण काय आहे? शास्त्राला जे सांगायचे ते मनोगत शब्दाच्याच द्वारा सांगणार ना. तर म्हणून तुला परोक्षही ज्ञान व्यवस्थित होईल आणि अपरोक्षही ज्ञान व्यवस्थित होईल. अशाच रीतीनं मी तुला या ठिकाणी सांगणार आहे की यज्ञात्वा, जे तुला जाणला असताना न इह भूया ज्ञातव्यम अवशिष्यते. या ठिकाणी तुला पुन्हा आणखीन काय हे जाणलं पण हे जाणायचं राहिलं असं राहत नाही. कारण ते आहे एकेन विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती. एकाला जाणलं की सर्वच जाणलं. समजा मातीचं सगळी भांडी मातीपासूनच तयार होतात. एका मातीला जाणलं की सर्व भांड्यांना जाणल्यासारखंच आहे. सर्व मृण्मयम स्यात, सगळं मृत्तिकामय आहे. तसं एका परमात्म्याला जाणलं की सर्वाला जाणल्यासारखं आहे. असं तुला पुन्हा कधी, असं तुला यथार्थ ज्ञान झाल्यामुळं तुला आता असं कधी वाटायचं नाही हे जाणलं पण हे जाणायचं राहिलं असं. कारण का? तर अधिष्ठान आत्म्याचं तुला यथार्थ ज्ञान झालं की त्यामध्ये हस्तीपदे सर्व पदम निमग्नम. हत्तीच्या पायात सगळे पाय आले किंवा 150 जसा न्याय आहे, 100त 50ची नोट आली त्याप्रमाणे सगळं भूत भौतिक सगळ्या विश्वाचं तुला परिपूर्णरित्यानं अशेषता काहीच राहिलं नाही असं तुला ज्ञान होईल. आणि याच्यामध्ये ना त्याला काय एक शब्द वेदांताचे परिभाषिक आपण म्हणतो, एक जे ज्ञान आहे ते साकल्याने होत नाही, काही अंगाने होतं. आता जसं आपल्याला त्यासाठी अज्ञानाचे 2 भाग केले, तुल अज्ञान आणि मूल अज्ञान. तुल अज्ञान अनेक आहेत
आणि तुला अज्ञानं राहू शकतात, पण मूळ अज्ञान तुझं जाईल, मूळ अज्ञान निवृत्त होईल. तुला अज्ञानाच्या निवृत्तीनं पुरुषार्थाची देखील सिद्धी होत नाही. आणि बाकीचे जे लोक आहेत ना, सगळी जी तुला अज्ञान घालवणं किंवा मूळ अज्ञान घालवणं याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय आहे? या सगळ्यांच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे आपल्याला शाश्वत निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती, समाधान, शांती, हे त्याचं परिणाम. आज जर एखाद्या मुलाला जर विचारलं तू इंजिनिअरिंग का शिकतो, तर तो काय म्हणतो की शिकलं म्हणजे मला नोकरी लागेल, सगळं व्यवस्थित होईल, म्हणजे समाधानी जीवन जगता येईल, आहे की नाही. आणि हा जो तुम्ही वेदांताचा चिंतन करता, तुम्हाला तर काय वेदांत चिंतनाने आम्हाला शांती मिळेल, बरोबर आहे की नाही. त्या एकाने इंजिनिअरिंग केलं आणि एकाने जोग महाराजांच्या संस्थेत प्रवेश घेतला, दोघे समाधानासाठीच आहेत की नाही, आहे की नाही. मग आता यांनी इंजिनिअरिंगमध्ये तो विद्यापीठात प्रथम आला, आहे की नाही. आणि इथं हा 4 वर्ष एकदम व्यवस्थित पाठ ऐकले, चिंतन केलं, पण त्याचा नंबर सगळ्यात शेवटी आला, आहे की नाही. मग आता ह्या दोघांचा सत्कार करायचा झाला तर कोण सत्कार करण्याला ज्यादा योग्य आहे? जोग महाराजांच्या संस्थेत जो पहिला आला तो, का सगळ्यात शेवटला नंबर आला तो? त्याला समाधान मिळालं नाही. आणि हा इंजिनियर झाला, पण तो त्यावेळेला म्हणाला, त्यावेळेला मी खरं म्हणजे डॉक्टरीला प्रवेश घ्यायला पाहिजे होता, ऐक नाही. आणि हे झालं तरी अजून मला MS करायचं आहे, मला कुठं काही दुसरं करायचं आहे, परदेशात जायचं आहे, पण नंबरच लागत नाही. याचं समाधान राहिलं का? राहिलं नाही. मग याचा अर्थ आहे तुला अज्ञान निवृत्त झालं, पण तुला अज्ञानाच्या निवृत्तीनं पुरुषार्थ कुठं प्राप्त झालाय त्याला. आणि इथं याला मात्र काय झाला? पुरुषार्थ प्राप्त झाला. म्हणून मूल अज्ञानाची निवृत्ती महत्त्वाची आहे, तुला अज्ञानाची निवृत्ती नाही. तुम्ही म्हणा पहिला आला त्याचं कसं काही नाही मूल अज्ञान गेलं, त्याला घालवायचंच नव्हतं, त्याला फक्त मार्कच मिळवायचे होते, आहे की नाही. तर त्याला फळ कोणतं आहे? शांती. हे फल प्राप्त झालं का? मग त्याचं मूल अज्ञान निवृत्त झालं असं म्हणता येईल का? फलबलकल्पे आहे की नाही, हे फलबलकल्पे गोष्ट आहे. तर यासाठी सांगतात यज ज्ञात्वा नेह भूया अन्यज ज्ञातव्यम अवशिष्यते. नेदी चित्ता शांती ऐशी विद्याकाशाला, बाबा गर्देंचं पद आहे. पण ही जी अपरा विद्येतले जी ज्ञान आहेत ती जेवढी प्राप्त करावीत ना, तेवढी अज्ञान क्षितिज याची काळी रेषा वाढत जाते. जेवढी तुला अज्ञान नाहीसं करायचा प्रयत्न करावा, तेवढं हे अज्ञानाचं क्षितिज जे ते वाढतच जातं. अशी ही अगदी खरीच गोष्ट आहे की नाही, ही आकाट्य गोष्ट आहे एकदम. येथ एक नवलावं जो की जे तरुण पावो तो आपावो होयते ऐक, असंच आहे ना. अशा प्रकारची स्थिती इथं माणसाला हे सगळ्या गोष्टी आपल्याला शांत मनाने दिसल्या पाहिजे, आणि त्या गोष्टी दिसल्या म्हणजे कळल्या पाहिजे, आणि त्या पटल्या पाहिजे, आहे की नाही. त्या जर कळल्या आणि पटल्या तर माणूस सगळा प्रयत्न कशासाठी करील? त्या झेपण्यासाठीच करील. आणि त्या झेपत असताना त्याला थोडंसं कुठं त्रुटी, आपल्या जीवनातल्या काहीतरी अध्यात्माच्या प्रवासात वैगुण्य असं वाटेल, आणि त्यामुळे त्याला झेपण्यात समाधान वाटणार नाही, त्याला रंगण्यात समाधान वाटेल, आहे की नाही. पण आपण ह्या एकदम आपल्याला प्राथमिक गोष्टी वाटतात. हे तर काय ह्या 7व्या अध्यायाचं हे प्रास्ताविक आहे की नाही, उपोद्घात आहे, किंवा आपण म्हणतो 6व्या अध्यायात उपोद्घात झाला आणि त्याचं थोडंसं निरूपण ह्या 2 श्लोकामध्ये केलं. एवढंच याचं तात्पर्य नाही. भाष्यकार ज्या अर्थी अशा प्रकारचे लिहितात, आणि माऊली तर याला कुठं नेऊन ठेवतात. काल आपण काही ओव्या चिंतन केल्यात, तर त्या ओव्याचं चिंतन करत असताना आपण अगोदर श्लोकाचं भाष्य पाहिलं आणि नंतर माऊलींचं टीका पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये मग हे जे आता चिंतन झालं चांगलं पहा, याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला? परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान करून देऊ, असं इथपर्यंत सांगितलं. तर माऊली या ठिकाणी जरा वेगळ्या धाटणीनं सांगतात. माऊली सांगतात की देवाला असं वाटतं की अर्जुनाला माझ्या ज्ञान सांगायचं, परंतु याचं स्वतःचं स्वरूप आहे पुष्कळ, परंतु हे स्वरूप आहे याच्यावर काय झालेलं आहे? आवरण आलेलं आहे, आणि ते काय अज्ञानाचं आवरण आहे. तेव्हा आवरण भंग करणं आवश्यक आहे. आणि आवरणाचा भंग करत असताना भगवान काय आहे? हा उमजे आता कैसे परी,
कैसेनी धीरू स्वीकारी. हा कशा प्रकारे अर्जुनाला हे सर्व कळेल याच्यासाठी भगवंताला अर्जुनाची चिंता आहे. माझ्या अर्जुनाचं ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे हे त्याचं मुख्य कारण आहे. त्या आवरणाचा भंग करणं हे माझं परम कर्तव्य आहे की नाही. शिष्याला मठ दिले ताब्यात किंवा विद्वान केलं हे नाही, त्याला अपरोक्ष ज्ञानानुभूती दिली पाहिजे. म्हणून त्याच्यावर आलेलं आवरण भंग करणं हे आपलं. बरं, आवरण काही एक नाही, असत्वापादक आहे आणि आभानापादक आहे. तेव्हा असत्वापादक आणि आभानापादक आवरण जेणेकरून दूर होईल. पण भगवान विचार करायला लागले आता हे दूर व्हायचे म्हणजे कसे व्हायचे. पण ते याचा अर्थ काय, याला आता सगळी भाषा अध्यारोप अपवादाची बोलावी लागेल. आणि याच्यासाठी अद्वैत जे स्वरूपभूत ज्ञान आहे त्याच्याविषयी काही बोलताच येत नाही. यासाठी आपल्याला अद्वैत जर सांगायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, द्वैताचा आपल्याला अध्यारोप करूनच हे बोलावं लागेल. नंतर आपल्याला त्याचा अपवाद करता येईल. परंतु आपल्याला जी वस्तू सांगायची ही वस्तू मात्र अशी सांगायची की ज्याच्या ठिकाणी अध्यारोप आणि अपवाद वाचून त्याचं जे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश तत्व आहे, आपल्या अमृतानुभवाचं जे काही चिंतन आपण करतो ते त्याला सांगायचं आहे. आणि म्हणून भगवान अत्यंत अशा विचारात मग्न झाले की भगवान म्हणतात की आता याला समग्र जर सांगायचं झालं तर ज्ञान विज्ञान याला काय करावं लागेल. विज्ञान शब्दाचा अर्थ इथं अपरोक्ष ज्ञान असा केला नाही, तर ते काय म्हणतात, विज्ञान शब्दाचा अर्थ माऊलीने केला परोक्ष, आपलं प्रपंच ज्ञान असं सांगतात. म्हणजे काय करावं लागेल, कार्यरूप प्रपंचाचा आणि कारणरूप अज्ञानाचा अध्यारोप करूनच याला हे सांगावं लागेल. याला दुसरं काही साधन नाही. या ठिकाणी कार्यरूप प्रपंच याला धडधडीत दिसतो आहे की नाही. आपल्या स्वरूपाच्या घरामध्ये येण्यासाठी आडवारा करणारा प्रतिबंध कोण आहे, तर हा विश्वाभास आहे. तो विश्वाभास म्हणजे काय, हे विज्ञान आहे. आणि त्या विज्ञानाचं काय स्वरूप हे आपल्याला अगोदर सांगावं लागेल. म्हणून भगवान म्हणतात की उलट अगोदर तू म्हणशील मला ज्ञान सांगा, आत्मस्वरूप स्थितीचे मला आत्मस्वरूप स्थितीवर मला आरूढ करा. पण आरूढ करायचं झालं तुला होताच कसं येईल, हा सगळा प्रपंच तुला त्याच्या ठिकाणी प्रतिबंध करीत आहे ना. त्यामुळं त्या प्रपंचाचं स्वरूप तुला अगोदर समजावून घ्यायलाच पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी विज्ञान शब्दाचा अर्थ काय केला, प्रपंच असा अर्थ केला. आता मग तुम्ही लगेच म्हणणार की प्रपंच अर्थ केला म्हणजे लगेच द्वैतच आलं की नाही. अरे तसं नाही, हे कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत आहे अशा प्रकारची वेदांताची प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रिये वाचून दुसरी कोणती प्रक्रिया आहे का, केवळ अद्वैत सिद्धांत तुमच्या बुद्धीवर आरूढ करण्याला दुसरा पण मार्ग नाही. म्हणून या ठिकाणी प्रपंच सांगावाच लागेल. आणि तो प्रपंच कसा आहे हे सांगत असताना तो प्रपंच मिथ्या आहे असं सांगितलं की हा मिथ्या प्रपंच जो आहे त्याचं मिथ्यात्व कळालं का मग अधिष्ठानाचं ज्ञान होईल. आणि अधिष्ठानाचं जेव्हा यथार्थ ज्ञान होईल, अपरोक्ष ज्ञान होईल, तेव्हाच ह्या प्रपंचाची काय होईल, निवृत्ती होईल. आणि त्याचं ज्याला आत्मस्वरूपाचं दृढ अपरोक्ष ज्ञान होईल त्या काळामध्ये दृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये प्रपंच राहत नाही. आणि प्रपंच राहत नाही तो काय होतं, मिथ्या पदार्थाच्या अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होते. आपण अधिष्ठान ज्ञान जे ते सामान्य ज्ञान आहे का विशेष ज्ञान आहे, ते विशेष ज्ञान आहे, अहम ब्रह्मास्मी. आणि त्या ज्ञानाने आज्ञा निवृत्त झाल्यानंतर त्या वृत्ती ज्ञानाला निवृत्त करायला काय राहतं, आज्ञानच राहत नाही. मग ते स्वपरविरोधत्वाने काय होतं, ती अहम ब्रह्मास्मी वृत्ती पण निवृत्त होते. आणि मग खाली जे अवशिष्ट राहतं ते हे भगवान अगोदर मनामध्ये विचार करतात. आणि मग ती वाणी अर्जुनाला बोलून म्हणजे त्यांच्या अंतकरणातला जो भाव आहे तो ह्या ओव्यांच्या रूपाने, ज्ञानोबरायांच्या ओव्यांच्या रूपाने बाहेर पडतो. ते म्हणतात, कारण अर्जुना तू म्हणशील की येथ विज्ञाने काय करावे, ते विज्ञानाचा आणि प्रपंचाचा मला कशाला सांगता, प्रपंचाचा तर विचार करावा लागेल. विज्ञाने काय करावे, ऐशी घिशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे हेचे लागे. तुला अगोदर हेच जाणावं लागेल. प्रपंचाचं मिथ्यात्व जाणल्याशिवाय अधिष्ठानाचं ज्ञान होणार नाही. तुम्ही म्हणाल आणखी पुन्हा तुम्ही पुढे जाऊन काय सांगता की अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर मिथ्या पदार्थाची निवृत्ती होते. मिथ्या कळल्याशिवाय अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होत नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टी युगपत होतात
असं सांगतात. मग दोन्ही गोष्टी जर युगपत होतात तर तुम्हाला अगोदर आधी हेची जाणं, विज्ञान कशाला जाणायला पाहिजे, आधी ज्ञान का नाही सांगत, असं जर तुम्ही कोण तर विचारताना जेव्हा प्रश्नकर्त्याचं असं मनोगत आहे की मला ज्ञानच प्राप्त व्हावं, तर ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळं त्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी त्याला आधी काही करायची पण गरज नाही. खरं काय आहे, त्याच्यावर आगंतुक कोण पडले, अज्ञान आहे. मग पाणी पाहिजे असलं तर शेवाळ निवृत्त करावं का नाही, शेवाळाचं काय करायचं, आम्हाला पाणी फक्त द्या. पाणी शेवाळ निवृत्त केल्याशिवाय येत नाही, कारण शेवाळ हे आगंतुक आलेले आहे. तसं अज्ञान हे आगंतुक आहे आत्मस्वरूपावर, म्हणून त्याची निवृत्ती. म्हणून अखंडानंद स्वामींनी वेदांत बोधामध्ये, रात्री होतं ना तो ग्रंथ तुम्ही ठेवलं, वेदांत बोध म्हणून अखंडानंद सरस्वतीचं वेदांताचं थोडक्यात चिंतन करणारा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की आगंतुकाची निवृत्ती अगोदर करावी लागते. म्हणून जर कोणी विचारेल आमचा वेदांत सिद्धांत काय आहे, युगपत अधिष्ठानाचं ज्ञान आणि मिथ्या पदार्थाची निवृत्ती, हे युगपत होतं आमचा सिद्धांत आहे. पण लोक म्हणतील की एका वेळेला एकच होईल, निवृत्ती तरी होईल, नाही तरी स्वरूपाची प्राप्ती तरी होईल. तर ते म्हणतात काही नाही, मग तुम्हाला अगोदर मिथ्या पदार्थाची निवृत्ती करा, कारण ते आगंतुक आहे ना. मग खाली राहिले की तुम्हाला हा प्रश्नच पुन्हा उद्भवणार नाही. खाली राहिलं स्वयंप्रकाश आत्मतत्व, त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी वृत्तीव्याप्ती नाही आणि फलव्याप्ती नाही. आधी आम्ही सांगणार की ह्या बाह्य पदार्थामध्ये वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती लागते आणि आत्मपदार्थामध्ये वृत्तीव्याप्ती लागते, फलव्याप्ती नाही, कारण आवरणभंगासाठी. एवढं आम्ही म्हणू शकतो. पण जेव्हा तुम्हाला खरं अधिष्ठानाचं ज्ञान होईल, त्या ज्ञानात तुम्हाला काय सिद्ध होईल, वृत्तीव्याप्ती सिद्ध होईल का फलव्याप्ती सिद्ध होईल, जगत सिद्ध होईल का जगत कारण अज्ञान सिद्ध होईल, का अज्ञानाची निवृत्ती पण सिद्ध होणार नाही. खरं अज्ञान सिद्ध होत नाही का अज्ञानाची निवृत्ती पण सिद्ध होत नाही, दोन्ही सिद्ध होत नाही. अशी स्थिती तुम्हाला आहे ना. आणि तेच आमचं काय आहे, तेच आमचं म्हणजे मनोगत आहे किंवा ते आमचं परम तात्पर्य. आम्ही तुला परम तात्पर्यापर्यंत पोहोचवणार, हे गोष्ट निश्चित आहे. पण ही सांगताना भाष्यकारांचा विचार कसा सांगितला त्यांनी, की विज्ञान शब्दांनी सरळ अर्थ केला अपरोक्ष ज्ञान, आहे की नाही. ज्ञानोबरायांनी केला विज्ञान म्हणजे प्रापंचिक जगत, असा अर्थ केला. आपल्याला काय वाटतं, हे भाष्यकारा ते वाटपुसत्व असं म्हटलेले, पुढे जाऊन हे जे ज्ञान आहे हे अपरोक्ष ज्ञान आहे की नाही. किती अपरोक्षताची उच्च कोटी सांगितली की ज्याच्यामध्ये जे अपरोक्ष रूप असतं ते अपरोक्षाचा विषय होत नाही. म्हणून तुला हे अर्जुना, तू म्हणशील ज्ञान काय, तू म्हणशील की विज्ञानाचं काय करायचं, पण तुला विज्ञानाचं काय करायचं हे ज्ञान तुला तसं विज्ञानाने सांगणार आहे तर विज्ञानाची सिद्धीच होऊ न देता तुझं स्वरूपच राहील की जे कोणाला विषय होणार नाही आणि जे कोणाला विषय करणार नाही तूच तू, आहे की नाही. अशा प्रकार तुझं जे अवाच्य असणारं स्वरूप, ही स्थिती. आता ह्याला अपरोक्ष ज्ञान म्हणायचं की नाही, फक्त त्याला तिथं विज्ञान म्हटलेले आणि इथं काय म्हटले, अवाच्य अशी तुझी जी स्थिती आहे. तिथं काय सांगितलं, विज्ञाने काय करावे, आयशी घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तिचे लागे. तुझे ज्ञान म्हणतो ना, भगवंताच्या मनात खरं ज्ञान कोणतं आहे की हे ज्ञानाचे वेळी झाकती जाणीवेचे डोळे. खरं ज्ञानामध्ये वृत्ती ज्ञानाचे डोळे झाकून जातात, ते वृत्ती ज्ञान आंधळ होते. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे ते सुरुवात सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सगळं जे दृश्य होतं ते काय झालं, अदृश्य झालं. अशी जी स्थिती आहे तिच्याबद्दल बोलता येत असतं का अर्जुना. ज्ञानाचे वेळे झाकती जाणीवेचे डोळे, ज्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात, ते अपरोक्ष ज्ञान वृत्ती ज्ञान आहे का, आचार्यांना अभिप्रेत असणार ते वृत्ती ज्ञान आहे का स्वरूपभूत ज्ञान आहे. आणि जे महत्व विज्ञान नावाने जे अपरोक्ष ज्ञान सांगितलं ते स्वरूपभूत ज्ञान सांगितलं का वृत्ती ज्ञान सांगितलं. जे तुम्हाला अपरोक्ष ज्ञान सांगितलं ते अज्ञानाचं निवर्तक वृत्ती ज्ञान गृहीत धरूनच त्याला अपरोक्ष ज्ञान म्हटलंय का नाही. आणि जिथं जाणीवेचे डोळे झाकतात असं म्हटलंय ते कोणतं आहे, ते स्वरूपभूत ज्ञान आहे. आता स्वरूपभूत ज्ञानाची ओळख करून द्यायला ज्ञानोबरायांना वाटतं का भाष्यकारांना वाटतं, दोघांना वाटतं का भाष्यकारा ते वाट पुसतच आहे. भाष्यकारा ते कधी काही लोकांना असं वाटतं की रात्री एक विचार आला मला की आपण बरेच वेळा अलीकडं असं म्हणतो का हे माऊलीने केलेलं वार्तिक आहे.
तर वार्तिक म्हणणं चुकीचं आहे ना आपलं. ज्यांच्या गुरुनी त्यांना शिक्कामोर्तब केलंय का देवाचं मूर्त मनोगत मूर्त रूपाने तू दाखवतो, त्याला वार्तिक करायची काय गरज आहे? देवाचं मनोगत दाखवतो. त्यामुळे देवाच्या म्हणण्यावर त्यांनी वार्तिक केलं हे म्हणणं नाही बरोबर. तुम्ही एवढं म्हणू शकता, सूत्रार्थ वर्ण्यते यत्र काय पदई सूत्रानुसारी भी काय स्वपदानीच वर्ण्यंते भाष्यम भाष्यविदो विदुः असं म्हणू शकता. बरोबर आहे का नाही? वार्तिक केलं जर म्हणावं तर त्यांनी सांगितलं, त्यांच्या गुरुजीनं काय सांगितलं त्यांना की तुम्ही देवाचं मनोगत पूर्ण सांगता, आणि आपण काय म्हणतो उक्त अनुक्त दुरुक्त. याचा अर्थ भगवंताचं काहीच वार्तिक करण्यासारखं गीतेमध्येच मुळात नाही, परंतु त्याचं जे रहस्यात्मक भाग आहे त्याचं उद्घाटन माऊलींनी केलेले असं म्हणावं. फार आपल्याला वाटतं की वार्तिक केलं, इथं भाष्य केलं, असं काही नाही. कारण निवृत्तीनाथ महाराजांनी जर त्यांना असं शिक्कामोर्तब करून सांगितलं की देवाचंच मनोगत सांगितलं, तसंच इथं आहे. आणि माऊली ज्या अर्थी म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतो, याचा अर्थ भाष्यकाराच्या विरुद्ध कुठेही ते जाणार नाही. कुठेही गेलं तरी त्याचं काय होईल, फक्त एक होईल की ते चांडोळे अण्णा म्हणायचे नेहमी की स्वामी महाराज असं फार सांगायचं नाही की हे असं वेगळं माऊलींनी सांगितलं. ते म्हणजे असं नाही होणार. स्वामी महाराज भाष्यकार आणि माऊली जेव्हा भेटतील तेव्हा माऊली त्यांना खूप आलिंगन देतील आणि काय म्हणते आपलं भाष्यकार, आणि ते काय म्हणतील, मला त्यावेळेला सांगायचं होतं ही गोष्ट पण माझ्याकडून सांगायची राहिली, असं काय नाही, त्याचं स्पष्टीकरण तू केलं ऐक नाही, आणि मला हेच सांगायचं होतं म्हणून कडकडीत आलिंगन देतील असं ते म्हणायचे. याचा अर्थ त्याचं काही वेगळं आहे अशातला काही भाग नाही. मुळात भगवान, भाष्यकार, ज्ञानोबा हे सगळे काय आहे एक रूपच आहे. आणि हे काय अनुसरण कोणाचं करतात? श्रुती माऊलीचं अनुसरण करतात, अपौरुषे वेदाचं अनुसरण करतात. त्यामुळे त्यांचं स्वतंत्र थोडंच काय याच्यामध्ये. बरं, ही जी भाष्य काळाच्या ओघामध्ये अति प्रतिकूलतेत एवढी झळकतात आजही चंद्रसूर्य असेपर्यंत, याचं मूळ कारण काय आहे? यांनी श्रुतीचं अनुसरण केले म्हणूनच आहे. श्रौत सिद्धांताला अनुसरण, पण हा सिद्धांत मुळात सत्य आहे तेवढाच. त्यामुळे ते सत्य जे आहे ते कसं आहे कधीच नाहीसं होण्याचं कारणच नाही. ऐक, त्या सत्य जे आहे ते सत्य शब्दाचा अर्थ त्रिकालाबाधित, तिन्ही काला त्याचा कधी बाधच होत नाही. त्यामुळे सर्वांचं एकच सत्य. बरं, सत्य काय तीन तीन असतात का? भाष्यकारांनी सांगितलेली आणि भगवंतांनी सांगितलेली आणि ज्ञानोबा यांनी प्रकाशित केलेलं वेगळं का? सगळं सत्य एकच आहे. सत्य एकच आहे, कारण सगळ्यांचा विषय आत्माच आहे. सांगण्याच्या पद्धती थोड्या थोड्या बदलून सांगण्याचं. आता अर्जुना, आता मग ते म्हणतात की तुम्हाला आता आम्ही सांगतो. तर काय सांगतो? काल आपण पाहिलं की ज्ञानाची वेळे झाकती दानवेचे डोळे, जैशी तिरी नाव न डळे टेकली साती. जर तिराला जर नाव टेकली आणि पुन्हा तिराला टेकल्यावर पुन्हा ती चालेल का? ती शांत त्याच ठिकाणी राहणार. तसं ज्या वेळेला आपल्या अंतःकरणवृत्ती ब्रह्मस्वरूपाला जाणून ब्रह्मस्वरूपात लीन होते तेव्हा ती काय सांगायला आली का? पुन्हा मिठाची बावली समुद्राचा तळ घ्यायला गेली आणि पुन्हा सांगायला आली का परत माघारी? कधीच सांगायला आली नाही. तशी स्थिती, त्या स्थितीबद्दल बोलताच येत नाही. तुझे म्हणतो ना ज्ञान, ते ज्ञान त्याबद्दल बोलताच येत नाही. स्वरूपभूत ज्ञानाबद्दल बोलताच येत नाही. आणि तिथं काय आहे? ती जाणीव जेथ नरिगे, काल आपण चिंतन केलं, जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पावली निघे, तर्को आयनी नेघे अंगी जयाच्या. याच्यामध्ये काही ज्ञानेश्वरीमध्ये केलेला, काल आपण म्हणतो की अंग धरीत नाही असा अर्थ केला होता. आपण मागच्या वेळेला ज्या ज्ञानेश्वरी पाहिल्या त्याच्यातून एक अर्थाचा अशी निश्चिती केली होती. ते याच्यामध्ये ते शब्द दिलेत की असे की अर्जुना तया काय झालं, जाणीव जेथ नरिगे. जाणीव म्हणजे वृत्तीज्ञान. वृत्तीज्ञान त्या स्वरूपभूत ज्ञानात प्रविष्ट होतं का त्यावेळेला वृत्तीचा बाद होतो का? वृत्ती आपला बुद्धी स्वतःचाही बाद करते, आपल्या धर्मासहित स्वतःचा काय करते? बाद करते. याचाच अर्थ ती बुद्धी त्या स्वरूपात प्रवेश करते का? प्रवेश करत नाही. त्या बुद्धीचं आणि ब्रह्माचं जे ऐक्य आहे ते मुख्य समानाधिकरण्य का बाद समानाधिकरण्य? बाद समानाधिकरण्य. म्हणून या ठिकाणी जाणीव तिथं प्रविष्ट होत नाही. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगतात, जर मनुष्य आपण काय म्हणतो वेदांत वाक्येषु सदा रमंता, जर सत्यत्व बुद्धी ठेवून जर कायम वेदांत वाक्याचा विचार करीत असेल जर तो पुरुष, तर तो खरा स्वसमाधानाला प्राप्त झाला असं म्हणता येईल का?
त्याला काय वाटलं पाहिजे, विचार करायचा आहे, कंटाळा आला पाहिजे. उगीच आपलं जसं तर एक मनुष्य आहे ना, स्वामी महाराज सांगायचे काहीच नसतं काम, त्याला काहीच काम नसतं, उगीच बाहेर पाऊस चाललेला असतो, नाश्ता केलेला असतो, सगळा प्रकाश, पावसाचं निसर्गमय वातावरण, आणि मग काय करमणुकीला काय घेतो, पत्ते घेतो. बरं, पत्ते खेळायला जोडीदार नाही, मग काय करतो, हाच एक पत्ता इकडे इकडे टाकतो, तोच पुन्हा त्याची काय जुळाजुळ, तो कसा खेळ असतो तर खेळ खेळत बसतो. वास्तविकतेतून काय त्याला निष्पन्न होते. तसं मला विचार करण्यातलं सुद्धा विचाराच्या द्वारा काय मिळवायचं असं नाही. विचारात ज्या येते बोधा, विचारापासून जो बोध निर्माण होतो, ज्ञान निर्माण होतं, ते ज्ञान तर काय माझं स्वतःचं स्वरूपच आहे. ते बरं, जे विचार बुद्धीनं करायचा, बुद्धीच्या विचाराने ज्या बुद्धीचा अधिष्ठान असणारा आत्मा, ज्याच्या उष्ण्या प्रकाशाने बुद्धी प्रकाशित होते, त्या बुद्धीचा विचार किंवा त्या बुद्धीनं केलेला निश्चय हा काय आत्मस्वरूपापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे का? तो येतं अविद्या निवृत्ती हे स्थळ, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या अंतःकरणात कायमच्या ठोस भरीव बांधल्या पाहिजे, किंवा हा निश्चय झाला. विचार करतो तोपर्यंत आपली अपरिपक्वता आहे. अर्थात आपण आपली स्वतःची फसवणूक, आत्मवंचना पण करायची नाही. जर विचाराची आवश्यकता असली तर विचारच करायला लागेल. तो ज्ञानासाठी नाही, तो कशासाठी चालला आहे, अज्ञानाच्या निवृत्तीसाठी चाललेला विचार आहे. जर तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी काय जाणीव जे येतं ना, वृत्तीज्ञानाचं काय आहे, त्या वृत्तीज्ञानाला काही किंमत नाही, पण वृत्तीज्ञानाला खूप मोठी किंमत आहे अज्ञान निवृत्ती होईपर्यंत. आज्ञा आणि नंतर ते वृत्तीज्ञानाला जो ते करतो, अरे बाबा ते वृत्तीज्ञान इतकं प्रामाणिक आहे की ज्या वेळेला ते अज्ञानाला घालतं त्यावेळेला ते स्वतः निघून जातं. ते आहे की नाही, ते तिथं राहत नाही, ते स्वतःचाही नाश करून घेतं. सती जशी आपल्या स्वतःला, तिला काय जगातलं दुसरं काही दिसतं का, पती दिसतो, आणि त्या पतीमध्ये ना लोक, ना अंग, ना काय अलंकार, काही तिला दिसत नाही. तशी ती वृत्ती जी आहे, ज्यावेळेला तिला स्वरूपाचं दर्शन होतं त्यावेळेला ती काय होते, त्याच्यामध्ये आपली कायमची त्याच्यामध्ये समर्पित होते, समरस होते, ऐक्यभावाला प्राप्त होते. म्हणून जर नसलं तर मग मात्र काय, जाणीवही पाहिजे आणि विचारही पाहिजे आणि तर्क पण पाहिजे. श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्याद्वारा हा आत्मबोध होणार आहे. आणि जर आपलं कार्य झालं असेल तर मग या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सत्यत्व बुद्धी किंवा ह्याचा मला उपयोग आहे असं नाही. नाहीतर हे जे खरं जेव्हा आपण हा स्वरूपाकडून पाहतो त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल का, वेदांत वाक्येषु सदार म्हणतो, हे का जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूप महिमेत हे काहीच नाही. आता तुम्ही लीला, जसा तो माणूस एकटा पत्ते खेळतो तसं लीला म्हणून तुम्ही करा, गुरु शिष्य सत्पथात करा, एकटे करा, लोकांच्यात उपदेश करा, परंतु ह्याच्यामध्ये हे सत्य असं नाही. तुकाराम महाराजांनी बुद्धीचा निश्चय केला आणि काय म्हणतात, हाची निश्चय माझा परिमी निश्चयावनी दुजा. आणि बुडते हे जन न डोके डोळा येतो कळवळा म्हणून या वासुदेव पांगुळ होऊन सांगतात, आहे की नाही. परंतु जर विचारलं तर काहीच मी नव्हे कोणी हे गावीचा एकला ठाईचा ठाई एक, अशा प्रकारे वाटतं म्हणतात की नाही. मग हे जे काय, हे काय आपल्या आंतरिक आपल्या बुद्धीचा निश्चय असा असला पाहिजे की बुद्धीच्या निश्चयाने कुठं परमात्मा प्राप्त होतो का. हां, तो निश्चय जो माझ्या बुद्धीचा आहे मग प्राप्त झाला कधी, असं जर बुद्धी सांगत असेल, हा निश्चय करीत असेल की सरते कर्तृत्व माझ्याने परिमी त्याहुनी असे भिन्न, हाची निश्चय माझा परिमी त्या निश्चयाहुनी दुजा. याचा अर्थ मी कुठंच कशा सापडत नाही, तो मी. बुद्धीला, इंद्रियांना, शास्त्र वचनांना, प्रमाणाला, कोणाही प्रमाणा वो निधी मा, असं माझं स्वरूप आहे. बघा, विषयात उपासना कांडाचा सुरुवात आहे आणि ज्ञानोबाराय याच्यातून काय सांगत आहे, ज्ञानकांडाचं पराकोटी सांगत आहेत, आहे की नाही. ही जी पराकोटी आहे, ही जेव्हा भगवान किंवा भाष्यकार जेव्हा पाहतील तेव्हा त्यांना काय वाटेल, याच्यामध्ये फारच आनंद वाटेल. आम्हाला तर अजून अध्याय सांगायचं, यांनी तर ह्या प्रास्ताविकातच हे सगळं सांगितलं का, हेच खरं मनोगत आहे, हेच खरं आमचं मनोगत आहे. ते माऊली या ठिकाणी दाखवतात. म्हणून ते सांगायचे आपले हे स्वामी जयप्रभू, ते भास्कर महाराजांना आम्ही ब्रह्मसूत्र ऐकत होतो आणि ते त्यांच्याजवळ पुस्तक नसायचं, आम्ही ते वाचायचं, भाष्य आम्हीच वाचायचं, अनुवादही वाचायचं, सूत्र वाचायचं आणि ते बसायचे आणि 2-2 तास सांगायचे दररोज, सकाळी 2 तास, दुपारी 2 तास. आणि त्याने 8 महिन्यात फक्त 19 सूत्र सांगितले त्याच्यामध्ये. तर ते
ते सांगत असताना ते काय करायचे की त्याचा विस्तार करायचे. नंतर काय व्हायचं, त्या पंक्ती ज्या झाल्या ना त्या पुढे यायच्या, त्यांनी सांगितलेलं आशय तो पुढे यायचा. मग आम्ही म्हटलं की हे तर तुम्ही अगोदर सांगितले होते. ते म्हणे अभी ये जे शंकर आहे ना वो पीछे हो गए म्हटले. नंतर आनंदमय अभ्यासात जेव्हा सांगितलं ना ते सगळं सूत्रच अगोदर सांगितलं होतं. मग आम्ही त्यांना म्हटलं हे तर तुम्ही फार सूत्र सगळंच सांगितलं. तर अभी तक शंकर पीछे चलते ते अभी व्यास भी पीछे हो गए म्हटले. आहे की नाही. तसं आता ह्याच्यामध्ये जे काय ज्ञानोबारायांचं जे मनोगत आहे हे देवाचंच मनोगत आहे की नाही. आता फक्त देव काय म्हणते की अभी हम भी पीछे हो गए. पण हे ज्ञानोबाराय याचं मनोगत सांगतात आहे की नाही. याच्यामध्ये अर्जुना तर्को आयनी नेघे अंगी जायच्या. अजून जर वाटत असेल का यौक्तिक चिंतन करावं ते आपल्याला तर ह्या ओळीचा अर्थही लावता येत नाही चांगला. तर्को आयनी नेघे अंगी जायचा. हां ते राहिलं सांगायचं की जाणीव जेथ नरिगे विचार मागुता पावली निघे. म्हणजे विचार पण थकून जातो त्याच्यामध्ये, वृत्तीज्ञान पण तिथं तग धरत नाही. आणि तर्कू आयनी जयाच्या अंगी आयनी निघे. जयाच्या अंगी म्हणजे ज्याचं अंग म्हणजे ज्याचं स्वरूप आहे ना त्याच्याविषयी अंगी नेघे काय आयनी नेघे म्हणजे त्याच्या ठिकाणी निश्चय करू शकत नाही. म्हणजे तर्काच्या द्वाराही त्याचा निश्चय होत नाही, शब्द प्रमाणात देकाच्या द्वारा नाही, प्रत्यक्ष अनुमान कोणत्याही प्रमाणाने त्याचा निश्चय होत नाही. कोणती जे ज्ञान आहे स्वरूपभूत ज्ञान आहे त्याच्याविषयी काही बोलताच येत नाही. अर्जुना आणि असं जे आहे ना तया नाव ज्ञान त्याला काय म्हणतात ज्ञान. इथं काय तुला तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेशी. इथं ज्ञान शब्दाचा अर्थ कोणता घेतला आहे, स्वरूपभूत ज्ञान घेतला आहे. आणि ते ज्ञान जे आहे तया नाव ज्ञान त्याला म्हणतात ज्ञान. म्हणजे ज्ञान म्हणजे कोणाला म्हणतात, फक्त आत्मस्वरूपालाच ज्ञान म्हणतात. इथं परोक्ष ज्ञान असा अर्थ नाही केला, आत्मस्वरूपालाच खरं ज्ञान असं म्हणतात. ज्ञान किंवा संवित हा शब्द आहे ना स्वयंप्रकाशत्व हे आत्मस्वरूप सोडून कुठंच नाही. आपण जे उदाहरणं देतो ना सूर्याला इकडं सूर्य जसा स्वयंप्रकाश आहे सगळ्यांचं प्रकाशन करतो आणि कोणाला त्याला त्याचं प्रकाशन करण्यासाठी कोणाची आवश्यकता नाही, हे स्वयंप्रकाशत्वाचं उदाहरण देतो. पण यदादित्यगतन तेजो जगत भासयते अखिलम म्हटलं तर सूर्याचं तेज आहे का परमात्म्याचं तेज आहे, परमात्म्याचं तेज आहे का आत्म्याचं तेज आहे. एकच आहे ना दोन्ही का फक्त तेज हेच परमात्मा आहे, परमात्म्याचं तेज आहे का तेजरूप परमात्मा आहे की नाही. त्या तेजरूप परमात्म्याचं तेजरूपत्व ठरवण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे, स्वतः तरी त्यांनी तास पडून घेतलं पाहिजे का. बरं घ्यायचं म्हणलं तर घेता येईल का त्याला, आहे की नाही. त्याला घ्या तोच कोण आहे हे त्याला कधीच होणं. आपले हाता चोरिया आपण पे जैसे ना, जे आपण पे जे आपल्या हाताला आपण चोरून असतं असं जे तत्व आहे आणि का त्याच्यातच खरी स्वरूपभूत शांती आहे, स्वरूपभूत आनंद, स्वरूपभूत ज्ञान, स्वरूपभूत सत्ता, अमरत्व, अद्वयत्व, केवलत्व कुठे फक्त त्याच्याच ठिकाणी, दुसरं कुठंच नाही. हे माऊली आपल्याला अध्यायाच्या सुरुवातीला ओळख करून देतात. म्हणजे आपलं गंतव्य काय आहे ते आपल्याला सांगतात. अर्जुना तया नाव ज्ञान आणि त्याला म्हणतात ज्ञान. येर प्रपंच हे विज्ञान आणि बाकी सगळं प्रपंच म्हणजे या पंचमहाभूताचं जे कार्यरूप दिसणारं दृश्य स्वरूप आहे, हे इंद्रियाला विषय होणारं, मनाला बुद्धीला गोचर होणारं हे जे सर्व आहे याचं नाव काय आहे, येर प्रपंच हे विज्ञान. याला सगळं विज्ञान असं म्हणतात. आणि आणखीन मग हे जे विज्ञान आहे बरोबर ना, हा जो प्रपंच आहे हा प्रपंच कार्यरूप प्रपंच ह्या तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाला काहीतरी विरोधी आहे की नाही. सत्य मानला तर माऊली या ठिकाणी सांगतात ते तर सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाणं. याचा अर्थ माणसं सारखी प्रपंचाला घाबरत राहतात आहे की नाही. किती वेळा ह्या प्रपंचाने मला किती त्रास दिला, याच्यामध्ये किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित म्हणवनी जीव भ्याला. संसाराला भ्यायचं कधी, जर सत्य असला
तर आहे का नाही, सत्य नसला तर काही भ्यायचं कारण नाही. स्वामी महाराज सांगायचे, रस्त्याने चालला, मागून एक जण आला आणि जोराने त्याला धक्का दिला. धक्का दिल्यावर हा लगेच डोळे वटारले, बाया सावरल्या, पाहतो तर आपला मित्र आहे का नाही. मित्र म्हटल्यावर काय केलं त्यांनी, त्याच्या गळ्यात हात घातला. अरे तू हे का म्हटला. तर धक्क्याचा परिणाम कधी होतो, सत्यत्व बुद्धी असली तर. मित्राने मारलेला धक्का कसा आहे, मिथ्या आहे. संन्याशाने पाय ठेवलेला रुपया कसा आहे, मिथ्या आहे. आहे की नाही. अशा प्रकारचं कळलं, त्याचा सगळा जोरच जातो. पदार्थ मिथ्या म्हटलं की सगळा जोरच गेला त्याच्यातला. म्हणून ही तर माऊली, म्हणून ही ज्ञानेश्वरी जी आहे ना, असं कोणी म्हणू शकणार नाही. माऊली पहा, कोणी म्हणू शकणार नाही की हा हिंदू परंपरेतला, सनातन परंपरेचा हा ग्रंथ आहे. आहेच आहे, पण त्यांच्यासाठी आहे असं कोणी ज्ञानेश्वरीला नाही म्हणू शकत. ज्ञानेश्वरीला ज्या माणसाला समाधान शांती पाहिजे तो कोणीही असू द्या, आहे की नाही. आणि त्याला इतक्या, कारण ही जी स्थिती माऊलींची सांगण्याची, इतकी काकू ज्याला आपण म्हणतो, सद्गदित होऊन त्याच्या हृदयात घालण्यासाठी हे संपूर्ण मानव मात्राचे आहे. संपूर्ण मानव मात्र. जर असं नसतं ना, तर त्या वेड्याच्या इस्पितळामध्ये त्यांनी 40 दिवस ते काही टेप वाजवली ज्ञानेश्वरीची, तरी तिथं जे काही हिंसक वगैरे त्या क्षुब्ध होणारे जे पेशंट होते ना, तर ते म्हणतात की सगळ्यांच्यामध्ये काही ना काही प्रमाणात शांतता आली. कारण काय, हे जे विवेचन झालेले, हे ह्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञानोबाराय ह्या रूपाने शब्दाचा आकार घेऊन त्या आपल्या हृदयात सगळ्या मानवजातीला शांत करण्याचा प्रयत्न आहे. ऐक ना, ह्याला म्हणता येईल का कोणाला, याच्यात हा अधिकारी आहे आणि हा अधिकारी नाही. कोण अधिकारी याच्यात, जसा नावाचा अधिकारी आहे ना, ज्याला नाव घ्यावं वाटतं तो त्याचा अधिकारी आहे. भक्तीचा अधिकारी कोण आहे, ज्याला घ्यावं वाटतं तसा. ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे, ज्याला घ्यावं वाटतं. आता तुम्ही म्हणाल मग मधीचा अधिकाऱ्यांचे प्रकार केले आणि तो काय काय ते ओळे आहेत की असं जर असेल काय, अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अजून दुसरे एक आहे ओळ, म्हणजे बऱ्याच ओळ आहेत, पण अजून एक दुसरी विशेष ओळी, पण ही पण ओळी चांगली. आता अर्जुनाच्या योग्यतेचे असेल, अर्जुनाच्या योग्यतेचे जे जे कोणी होतील त्या सगळ्यांना मिळेल. म्हणजे इथं जाती, पंथ, धर्म, लिंग, वय याचा काही संबंध नाही. किंवा तुम्ही म्हणाल की त्याचे हृदय ज्याचं मृदू असेल तर तो सुमनु आणि सुमती, आनंद को अनन्य गती, पै गौप्य ही तया प्रती चावळी जे सुखे. हे गौप्य कोणाला सांगा, हा सुमनु ते जात आहे का, शुद्धमतीची जात आहे का कोणती, त्याचा काही धर्म आहे का कोणता, कोणताच नाही याच्यामध्ये. म्हणून हे आता बरे ज्या स्वरूपाचं सांगतात त्या स्वरूपात जर कोणी जाती धर्माचा विद्वेष्टा जर त्याचा अभिनिवेश धारण करीन तर ही त्याची केविलवाणी दयनीय अवस्था आहे. आहे की नाही. म्हणून कधीही जगामध्ये नुसतं पासायदानाची एक झळक, ते कोणी त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याला काय म्हणतात, आपलं नाही युनोमध्ये पासायदानाचं कोणी 5 मिनिट त्याचं भाषांतर सांगितलं तर ते म्हणे का विश्व प्रार्थना होण्याच्या योग्यतेचे. आता हे जर 9000 ओव्या आपला आशय घेऊन जर समाजात प्रगट होतील तर लोक डोक्यावरून घेऊन नाचतील. गटेच कशाला, सगळं जग नाचेल, अशा प्रकारचं सांगितलं. म्हणून म्हणतात. आणि आता अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हे जाणं. प्रपंचाविषयी सत्यत्व बुद्धीलाच काय म्हणतात, अज्ञान असं म्हणतात. म्हणजे मनुष्याची हानी कशाने, सत्यत्व बुद्धीने. कार्यरूप प्रपंच हानी करतोय काय तुम्हाला, त्याला सत्य समजल्यामुळं तुमची हानी आहे, हे एक तत्व सांगतात की नाही मौली. पण ही सगळी तत्व एक एक जी आहेत ही सगळी आकाट्यच आहेत की नाही. आता जगातले सगळ्या तत्वज्ञांची परिषद भरली तर ज्ञानोबारायांच्या कशाला तो आवाहन करू शकेल आणि कशाला विरोध करेल आणि कशाचं खंडन करू शकेल. ना बुद्धिप्रामाण्याने करू शकणार, ना अनुभूतीनं करू शकणार, ना युक्तीनं करू शकणार, ना श्रुती प्रामाण्याने. श्रुती ज्या प्रमाण मानत नाही, केवळ युक्ती आणि अनुभूतीनं जर एखादा मानणारा असेल तरी तो मानेल, युक्तीनं मानणारा असेल तरी मानेल आणि अनुभूतीनं मानणारा असेल तरी मानेल. अशी ज्ञानेश्वरीच्या सगळी पदं आणि पदाचा जो काय आशय आहे तो हेच दाखवतोय ह्या ग्रंथ. नाही तर काय गरज होती एवढ्या माऊलींना वयाच्या 16व्या वर्षी, की ज्या 16व्या वर्षी ताटी लावण्याची वेळ यावी त्यावेळेला लोकांच्या कल्याणासाठी एवढं सांगायचं.
हे केवळ भगवत अवतार असल्यामुळंच शक्य आहे, दुसरं कोणालाही शक्य. मानवी मनाला हे असं स्फुरण होईल का? ज्या सामाजिक वातावरणात आपण राहतो त्या वातावरणामध्ये त्या समाजाच्या कल्याणासाठी इतकं निरपेक्ष होऊन असं स्फुरण मानवी मनाला होऊच शकत नाही. किती तुम्ही मानसशास्त्राचं चिंतन करा. मानसशास्त्र म्हणजे हे नुसत्या प्राण्यांचं जे मानसशास्त्र आहे ना त्याचाही लोक विचार करतात. प्राण्यांचं मानसशास्त्राचा सुद्धा विचार करतात. माणसाचं मानसशास्त्र, प्राण्यांचं मानसशास्त्र कोणीच काही हे करू शकत नाही. ते दादाने आणलं एक टेप, आता याचं चांगलं पहा, अजून ते आम्हाला पूर्ण पाहायचं राहिलं आहे. ते दादानी काही परवा कुठं एक जिराफ आलं, जिराफ कुठे एक असं पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ, आणि तिथं 2 वाघांनी याच्यावर झडप घातली. आता त्या जिराफांनी त्याची प्रसूती पण दाखवली, आणि त्या जिराफावर 2 वाघांनी झडप घातली, आणि दोन्ही वाघांना त्या जिराफांनी मारलं. त्यांनी लाथा मारून, ते दादांच्या जवळ उपलब्ध आहे ते आता, ते सगळं याच्या आपलं चिंतन याच्यासाठी. प्राण्यांच्या मानसशास्त्रात देखील द्वेष आहे. वाघाला त्याच्याबद्दल द्वेष आहे, पण त्या जिराफ्याला सुद्धा त्याच्याबद्दल काय आहे? द्वेष आहे. ऐके ना, का हा माझा मुलगा मारतो, याला मारलं पाहिजे. तर ज्या समाजाने त्यांना मधुकरी मिळवून दिली नाही, ज्यांनी त्यांना खापर मिळू दिलं नाही, तर त्यांनी ह्या जगासाठी शाश्वत समाधानाचा उपाय सांगितलेला आहे. ऐक, हे ज्ञानोबरायांचं वैशिष्ट्य की नाही त्या ह्याच्यामध्ये. तर हे म्हणजे काय, त्या शब्दातीत आहे का आपण काय त्याचं, पण असं मानवी जीवनामध्ये घडू शकत नाही. प्राण्यांचं मानसशास्त्र घ्या, नाही तर मानवी मानसशास्त्र घ्या. हे केवळ जगाचा येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणूनही काळा, असं हे ज्ञानोबरायांचं, हे ज्ञानेश्वरीचं अवतरण आहे.